नमस्कार मंडळी, आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला तिखट पुऱ्या कशा करायच्या ते दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य: एक मोठी वाटी मैदा, एक वाटी गहू पीठ, अर्धी वाटी भाजलेला रवा, 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे तीळ घ्यायचे, अर्धी वाटी कोथिंबीर घ्यायची, हिंग अर्धा चमचा, मीठ आपल्या चवीनुसार घ्यायचे आहे। मी इथे 1 चमचा घेतलेला आहे, हळद अर्धा चमचा, क्रश केलेला ओवा, जिरेपूड 1 चमचा, धनेपूड 1 चमचा, आलं लसूण पेस्ट 1 चमचा, गरम केलेले तेल 2 चमचे घ्यायचे आणि तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे, पाणी पीठ मळण्यासाठी लागणार आहे। सर्व साहित्य आपण घ्यायचे आहे। परात एक घेतलेले आहे पीठ मळण्यासाठी, त्याच्यामध्ये हा मैदा, गहू पीठ, रवा घालते, लाल तिखट घालते, त्याच्यानंतर तीळ घालते, कोथिंबीर घालते, त्याच्यानंतर हिंग घालते, मीठ घालते, हळद घालते, हे क्रश केलेला ओवा घालते, धनेपूड घालते, जिरेपूड घालते, आलं लसूण पेस्ट घालते, हे गरम केलेले तेल 2 चमचे घातले। असे घट्ट मळून घ्यायचे, गोळा करायचा एक तयार। हे पीठ मळून झालेले आहे पुऱ्यांसाठी, तिखट पुऱ्यांसाठी। तर हे ओले कापड ठेवायचं एक 10-15 मिनिटांसाठी। पीठ आता तिखट पुऱ्यांचे भिजलेले आहे चांगले। तर मी आता तिखट पुऱ्या करण्यासाठी पळपाट घेतलाय, एक लाटणं घेतलंय, त्याच्यावर पीठ बुरबुरवलंय। आता ह्याला थोडे थोडे गोळा एक छोटा छोटा करून असे गोळे तयार करून लाटणार आहे। असं सर्व पान लाटून घ्यायचं आहे, सगळ्या बाजूनी पातळ असं। पूर्ण सगळ्या बाजूनी पातळ लाटायचं आहे पान। चपाती लाटतो त्याप्रमाणे हे लाटून घ्यायचं आहे। आता पान लाटलेलं आहे, त्याच्यानंतर हा पेला घेतलाय मी, त्या पेल्याने असे पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। गोल 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 असे पुऱ्या काढायच्या आहेत कापून, जेवढे निघते तेवढं आपण काढून घ्यायचं आहे। तर आता मी हे तळायला घेत आहे। या पुऱ्या लाटलेल्या आहे, याच्यावर या काट्याने असे करून घ्यायचे, म्हणजे त्या फुगत नाहीत। कारण आपण गरम तेल त्यात घातलेलं असते, त्यामुळे त्या फुगतात। तर त्यात आपल्याला तसं नको आहे, त्यामुळे आपण न फुगण्यासाठी असे सगळे काट्याने होल पाडून घ्यायचे। त्या पॅन मध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे मी, ही होल पाडून घेतलेली आहेत। तर मी आता एक एक पुरी तेलात टाकत आहे, तेल गरम झालेलं आहे।
माझ्या पुऱ्या आता भाजलेल्या आहेत, तर मी आता एका ताटामध्ये त्या काढून घेते आहे. तर दुसऱ्या मी पुऱ्या घालते तेलामध्ये. ह्या सुद्धा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आता मी काढत आहे, भाजल्यात पूर्ण. एका ताटात त्या काढते मी. सर्व अशा पुऱ्या करून घेणार आहे मी. माझ्या ह्या तिखट पुऱ्या तर खूप छान क्रिस्पी झालेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.